नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. ठीक आहे, तर आपण पाहत आहोत मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. हा जो आपला चॅप्टर चालू आहे तो चालू आहे. ठीक आहे, तो आपला स्टार्ट आहे. यातील आजचा पार्ट 3 असणार आहे. ठीक आहे, याच्या आधी आपले भरपूर दोन पार्ट्स जे आहेत ते आपले झालेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहायचे आहेत. ओके ठीक आहे, तर मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याच्यामध्ये आपण आतापर्यंत काय बघितले, तर डोबेरायनसचे ट्राइड्स जे आहेत ते आपण कव्हर केले. त्यानंतर न्यूलँड्सचे ऑक्टेव्स, मेंडेलिव्हचा आवर्ती सारणी, त्याच्यानंतर आधुनिक आवर्त सारणी, मेंडेलिव्हचे मेरिट्स काय, डिमेरिट्स काय, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, ते सगळं आपलं कव्हर झालेलं आहे. एकदा आपण रिव्हिजन करणार आहोत आणि आजच्या पार्टला स्टार्ट करणार आहोत. ओके, आपलं लेक्चर जे आहे लाईव्ह होणार होतं, पण काही नेटवर्क इश्यू असल्यामुळे आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे तो मिस करायचा नाही आहे. सगळ्यांनी लेक्चर अटेंड करायचं आहे आणि आपला अभ्यास जो आहे तो चालू ठेवायचा. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, तर पहा यातील इथे जेवढे टॉपिक्स दिलेत ते सगळे आपले झालेले आहेत, पण त्यातील थोडा जो पार्ट आहे तो आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, तर हे आपण पाहिलं डोबेरायनसचे त्रिके, न्यूलँडचा अष्टकाचा नियम, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी, हे आपलं सगळं ऑलरेडी झालेलं आहे. त्याचेच एकदा रिव्हिजन करणार आहोत आपण. पण त्याच्या आधी पहा, तुमच्यासाठी एक न्यूज आहे आपल्याकडे. गुढीपाडव्यानिमित्त आपल्याकडे टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. ठीक आहे, टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. मग या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे. ऑफर चालू आहे, प्राइस जी आहे ती कमी झालेली आहे. 25% ऑफ जो आहे तो आपण टेस्ट सिरीज वरती देत आहोत. त्याचबरोबर बॅचेस असतील, नोट्स असतील, ठीक आहे, सगळ्यावरती 25% ऑफ आहे. ओके, तर टेस्ट सिरीज पहा कोणत्या चालू आहेत आपल्याकडे. तर पोलीस भरती असेल. ठीक आहे, एक सेकंड. ठीक आहे, तर पहा पोलीस भरतीची टेस्ट सिरीज ज्या आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत. पूर्ण जेवढे तुम्हाला सब्जेक्ट्स आहेत त्या सगळ्यासाठी टेस्ट सिरीज जे आहे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर DMER बॅच, सेटनेट एक्झाम, त्याचबरोबर कारागृह भरती, चालू घडामोडी, शिक्षक पात्रता परीक्षा, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका, फॉरेन्सिक बॅचेस, अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच आणि पोलीस ड्रायव्हर बॅच. तर या सगळ्या बॅचेससाठी टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. टेस्ट सिरीजचे फीचर्स काय असणार आहेत, तर तुम्हाला PYQ अनालिसिस तुम्हाला दिले जाणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत त्याचं अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. त्याचबरोबर पॅटर्न टेस्ट असणार आहेत. मग पॅटर्न टेस्ट ज्या आहेत त्याच्याच बरोबर, ठीक आहे, तर पॅटर्न टेस्ट असणार आहेत आपल्याकडे. मग त्या पॅटर्न टेस्ट ज्या आहेत त्या प्रत्येक जो तुमचा सब्जेक्ट असेल त्याच्यानुसार टेस्ट ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत आणि टोटल टेस्ट तुम्हाला 15 मिळणार आहेत. ठीक आहे, हे त्या टेस्ट सिरीजचे फीचर्स असणार आहेत. ठीक आहे, तर या सगळ्या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या तुम्ही परचेस करायच्या, जॉईन करायचे. त्याचबरोबर बॅचेस असतील, नोट्स असतील, सगळं काही तुम्हाला एखाद्या एक्झामला सिलेक्ट होण्यासाठी जे काही मटेरियल तुम्हाला पाहिजे ते सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही आहे, तुमचं सिलेक्शन 100% होणारच आहे. ठीक आहे, कळाले? मग हे जे आहे ते तुम्ही चेक करून घ्यायचे. याच्यासाठी तुम्हाला डबल ओ अकॅडमी पुणे हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचे आणि बॅचेसमध्ये टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं. ओके ठीक आहे, तर एक सेकंड. ओके, त्याच्यानंतर पहा आपण पाहिलं की स्टार्टिंगला 118 मूलद्रव्ये जे आहेत ते आत्ताच्या काळात प्रेझेंट आहेत आणि आधुनिक आवर्त सारणी जी आहे त्याच्यामध्ये 118 मूलद्रव्ये जे आहेत ते पूर्णपणे बसवलेले आहेत. पण सुरुवातीला जे आधी जे सायंटिस्ट आले, म्हणजेच कोणते, तर डोबेरायनर हे सायंटिस्ट आले होते, त्यांच्या वेळेस 30 मूलद्रव्ये, फक्त 30 एलिमेंट्स जे होते ते प्रेझेंट होते. ठीक आहे, मग त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं, तर त्यांनी डोबेरायनसचे त्रिके बनवले. म्हणजेच काय, डोबेरायनस ट्राइड्स असं त्याला म्हटलंय. ठीक आहे, आपल्याला हे माहिती आहे आता. अणु अंक म्हणजे काय, अणु वस्तुमानांक म्हणजे काय, हे आपलं क्लिअर आहे, सगळ्यांना माहिती आहे. कोणाला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये सांगा, आपण परत एकदा समजून घेऊ. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे. अणु अंक म्हणजे काय, तर प्रोटॉनची संख्या आणि अणु वस्तुमानांक. ठीक आहे, अणु वस्तुमानांक म्हणजे काय, अणु क्रमांक आणि न्यूट्रॉनची संख्या. म्हणजेच काय, तर प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या, यालाच काय म्हणतात,
अणु वस्तुमानांक A इज इक्वल्स टू Z प्लस N हे त्याला म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिले डोबेरायनसचे त्रिके. त्यांनी काय केलं, सगळे जे एलिमेंट्स होते त्यांना 3-3च्या गटामध्ये तयार केलं. यालाच काय म्हणतात, डोबेरायनसचे त्रिके. हे आपण पाहिले बघा. त्यांनी काय सांगितलं, ॲव्हरेज A प्लस सी जर केलं आणि डिवाइड बाय 2 त्यांचा जर ॲव्हरेज काढला तर तुम्हाला जो मधला एलिमेंट असेल त्याचं काय मिळेल, तर अणु वस्तुमान मिळेल. असा त्यांचा रूल होता. कोणाचा, डोबेरायनरचा. हे सगळं लक्षात ठेवायचंय. कोणत्याही पॉईंटवरनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. असा पण प्रश्न येऊ शकतो की डोबेरायनर जे सायंटिस्ट होते त्यांनी जेव्हा आवर्त सारणी बनवण्याची सुरुवात केली तर तेव्हा किती मूलद्रव्य अवेलेबल होते, तर काय सांगणार तुम्ही, 30 एलिमेंट्स जे आहेत ते तेव्हा प्रेझेंट होते. असा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर ही जी सरासरी आहे त्यांचा म्हणजे त्यांनी त्रिके जे आहेत ते कशा प्रकारे फॉर्म केले असा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला असे एलिमेंट्स दिले जातील आणि विचारलं जाईल की डोबेरायनसच्या त्रिकेचा जो नियम आहे तो हे फॉलो करतात की नाही करत, असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे. ओके. मग हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर पहा न्यूलँडचा अष्टकाचा नियम, लॉ ऑफ ऑक्टेव्स. आता आपलं काल लेक्चर झालं नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला विसर पडू नये म्हणून आपण काय करतोय, एकदा रिव्हिजन करतोय. नाही तर आपण आजच्या टॉपिकला स्टार्ट केलं असतं, पण खूप जास्त असं गॅप वाटू नये म्हणून आपण एकदा रिवाइज करतोय की तुमच्या डोक्यामध्ये सगळं काही येऊन जावं आणि आज आपण जे काही शिकणार आहोत ते परफेक्टली तुम्हाला कळावं. त्याच्यासाठी आपली रिव्हिजन जी आहे ते चालू आहे. ओके. ठीक आहे. तर पहा न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्स जो आहे तो आपण बघितला. त्यांनी काय सांगितलं की पहिला जो एलिमेंट आहे तो त्याच्या 8व्या एलिमेंट सोबत काय दर्शवतो, तो साम्य दर्शवतो. ठीक आहे. पण हा जो न्यूलँडचा ऑक्टेव्सचा जो नियम होता तो कुठपर्यंत चालला, तर फक्त कॅल्शियम पर्यंतच चालला. तिथून पुढचे हे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यासाठी तो लागू केला गेला नाही. आणि यांनी काय केलं, यांचे डिमेरिट्स काय होते, त्रुटी काय होत्या, तर यांनी पहा कोबाल्ट आणि निकेल जो आहे त्यांना एकत्रच ठेवले. त्यांना असा सेपरेट बॉक्स दिला नाहीये. कोबाल्ट काय म्हणायला लागला, सगळ्यांना वेगळे वेगळे दिले, मग मला पण वेगळा पाहिजे, ह्या निकेलला कशाला टाकलं माझ्यासोबत. ठीक आहे. असं कोण म्हणलं, कोबाल्ट. मग निकेल पण म्हणलं बाबा हा तर मला त्याच्यासोबत राहू देत नाही, मग मी कशाला ह्याच्यासोबत राहू, मला पण वेगळा वेगळा सेपरेट बॉक्स पाहिजे. ठीक आहे. मग हे जे होतं त्यांनी इथे काय केलं, तर त्या दोघांना एकाच बॉक्समध्ये ठेवलं. त्याचबरोबर इथे सीई आणि एल त्यांना सुद्धा एकाच बॉक्समध्ये ठेवलं. त्यांच्या प्रॉपर्टीज बघा, इथे काय ठेवलं त्यांनी, फ्लोरीन, क्लोरीन, हायड्रोजन. आता यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन जो आहे तो अल्कली मेटल्स आणि हॅलोजन ग्रुप दोघांसोबत पण साम्य दर्शवतो, म्हणून त्यांनी इथे हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन तर ठेवले, ते काय आहेत, तर हॅलोजन आहेत. ठीक आहे. त्यांना ठेवले. पण हे कोबाल्ट, निकेल तर मेटल्स आहेत, मग त्यांना कशाला हॅलोजन सोबत ठेवलं, ते काय आहेत, तर मेटल्स आहेत. मग त्यांना हॅलोजन सोबत कशाला ठेवायचं, नव्हतं ठेवायचं. मग हे काय होतं, तर हे सॅटिस्फॅक्टरी वाटलं नाही सगळ्यांना की बाबा यांनी हे असं का ठेवले. ठीक आहे. आणि याचं क्लिअर एक्सप्लेनेशन जे आहे ते न्यूलँड जे सायंटिस्ट होते ते देऊ शकले नाही, म्हणून न्यूलँडचा जे आहे ते मानलं गेलं नाही. न्यूलँडचा हा जो पिरियडिक टेबल होता तो मानला गेला नाही. आणि शिवाय त्यांनी काय केलं, तर जे नवीन येणारे मूलद्रव्य आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जागा जी आहे ती ठेवली नाही त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये. ठीक आहे. आयसोटॉप्स वगैरेचा तर काही संबंधच नव्हता, त्यांना तर माहीतच नव्हतं. ठीक आहे. मग हा पण काय झाला, तर यांचं सक्सेसफुल झालं नाही. त्याच्यानंतर कोण आलं, तर मेंडेलिव्ह सायंटिस्ट आले. मग मेंडेलिव्ह सायंटिस्टनी काय केलं, त्यांनी सुद्धा एक पिरियडिक टेबल आहे तो तयार करायचं ठरवलं. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी सुद्धा अणुवस्तुमानांक जो आहे त्याच्यानुसारच पिरियडिक टेबल तयार करायचं ठरवलं. ठीक आहे. आता अणुवस्तुमानांक आणि अणुअंक काय ते तर सगळ्यांना माहिती आहे. तिथेच सगळ्यांचं चुकलं की बाबा अणुवस्तुमानांक त्यांनी यूज केले, त्यांनी काय वापरायला पाहिजे होतं, अणुअंक जो आहे तो वापरायला पाहिजे होता. ठीक आहे. मग आता बऱ्यापैकी जो मेंडेलिव्ह सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं, तर पिरियडिक टेबल जो आहे तो बरोबर तयार करण्याचं त्यांनी पाहिलं. म्हणजे त्यांचा मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे सक्सेसफुल झालाच होता, पण थोड्याशा ज्या त्रुटी आहेत त्या त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये राहिल्या. त्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये हेनरी मोझले हे जे सायंटिस्ट आले त्यांनी सॉल्व्ह केल्या. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. हे आपण पाहिलेलं ऑलरेडी. हा त्यांचा टेबल आहे. यांनी बघा, यांनी रिकाम्या जागा सुद्धा सोडल्या होत्या, नवीन जे मूलद्रव्य सापडतील ते. आणि त्यांनी 3 असे मूलद्रव्य होते
ज्यांचं त्यांनी ऑलरेडी सांगून ठेवलं भौतिक आणि केमिकल म्हणजे प्रॉपर्टीज काय असतील त्या एलिमेंट्सच्या. मग ते एलिमेंट्स कोणते होते, तर इका बोरॉन, इका सिलिकॉन आणि इका ॲल्युमिनियम. ठीक आहे. हे बघा त्यांनी काय केलं, तर इका ॲल्युमिनियम, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन असे नावं त्यांनी ऑलरेडी देऊन ठेवले. त्यांचा ॲटॉमिक नंबर काय असेल तो पण सांगून ठेवला. त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज काय असतील ते सुद्धा सांगून ठेवलं. आणि नंतर जेव्हा ते एलिमेंट सापडले तेव्हा ते बरोबर सापडले. म्हणून मेंडेलिव्हचे जो पिरियडिक टेबल आहे तो सगळ्यांनी मानायला सुरुवात केली. पण काही त्रुटी राहिल्या त्यांच्या याच्यामध्ये, त्यानंतर सॉल्व्ह करण्यात आले. ठीक आहे. मग नंतर बघा त्यांनी जे आपले हे आहेत कोण, तर राजवायू जे आहेत म्हणजे नोबल गॅसेस जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काय ठेवली नाही, तर जागा ठेवली नाही, कारण तेव्हा ते सापडलेलेच नव्हते. ठीक आहे. तेव्हा ते सापडलेलेच नव्हते. मग त्यांनी काय केलं, त्यांचा जो पिरियडिक टेबल आहे त्याच्यातच एक झिरोथ ग्रुप तयार केला आणि त्या झिरोथ ग्रुपमध्ये सगळे नोबल गॅसेस जे आहेत ते टाकून दिले. त्यांचा जो पिरियडिक टेबल होता त्याला हात पण लावला नाही, म्हणजे त्यात काही चेंजेस न करता साईडला एक नवीन ग्रुप बनवला आणि त्याच्यामध्ये सगळे जे नोबल गॅसेस आहेत त्यांनी टाकून दिले. म्हणजे ते पण एक चांगलं केलं त्यांनी. ठीक आहे. मग त्यांच्या आले त्रुटीज. मग त्रुटी काय केल्या त्यांनी, आता त्यांनी पिरियडिक टेबल बनवल्याच्या नंतर आयसोटोप्स म्हणजे काय, तर समस्थानिके आले. त्यांचा अणुवस्तुमानांक कसा होता, तर सेम होता. अणूंचा नंबर, अणु अंक सेम होता त्यांचा आणि अणुवस्तुमानांक ठीक आहे. आयसोटोप्स आले, समस्थानिके जे आहेत ते आले. मग त्यांच्यासाठी त्यांनी जागा ठेवली नव्हती, त्यांच्याबद्दल तर त्यांना माहितीच नव्हतं काय आहे कसं आहे. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचा म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये सॉल्व्ह केला गेला नाही. त्याचबरोबर हायड्रोजन जो आहे, हायड्रोजनला कोणासोबत ठेवायचं, अल्कली मेटल सोबत ठेवायचं की हॅलोजन सोबत ठेवायचं, ते सुद्धा त्यांनी सॉल्व्ह करता आलं नाही. तो सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो जसाच्या तसाच राहिला. ठीक आहे. मग हे काय होत्या, त्यांचं जे पिरियडिक टेबल आहे त्यातील काय होत्या, तर त्रुटी होत्या. मग त्यानंतर सॉल्व्ह करण्यात आल्या. मग कुणी केलं सॉल्व्ह, ठीक आहे. मग मॉडर्न पिरियडिक टेबल आलं. मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजेच कोणते सायंटिस्ट, हेनरी मोजले हे सायंटिस्ट आले. त्यांनी काय केलं, तर अणुवस्तुमानांक जो आहे त्याला साईडला केलं. ठीक आहे. अणुवस्तुमानांकाला म्हणले बाबा सगळ्यांनी तुला वापरले, आता मी नाही वापरणार तुला, मग आता अणु अंक वापरून बघणार. ठीक आहे. कोण आलं, हेनरी मोजले आले. ते काय म्हणले, बाबा आता अणुवस्तुमानांक सगळ्यांचं चुकत आलंय तुझ्यामुळं, आता मला तू नको, मी आता अणु अंक वापरून बघतो की बाबा कसं येते. अणु अंक वापरल्यावर माझा पिरियडिक टेबल बरोबर बनतोय की नाही बनतोय, मला आता वापरून बघायचं आहे अणु अंक. ठीक आहे. त्यांनी अणुवस्तुमानांक जो आहे त्याला कटवून टाकलं. तर म्हणलं बस तुझा लय उपयोग झाला, आता मला अणु अंकाला चान्स द्यायचा आहे, अणु अंक वापरायचा आहे. ठीक आहे. मग आता काय केलं त्यांनी प्रत्येक एलिमेंट जो होता त्याचा जो अणु अंक आहे म्हणजेच काय, तर ॲटॉमिक नंबर जो आहे तो टेस्ट केला. पुन्हा त्याच्या एक्सपेरिमेंट्स केले आणि करेक्टेड अणु अंक जे आहेत ते शोधून काढले. ॲटॉमिक नंबर जो की झेडने दाखवतात तो त्यांनी शोधून काढला. मग त्याच्यावरून त्यांना असं जाणवले की बाबा अणुवस्तुमानांक जो आहे त्याच्यापेक्षा अणु अंक हा मोर स्पेसिफिक आहे. प्रत्येक एलिमेंटसाठी वेगळा अणु अंक आहे आणि त्याच्यानुसार आपण त्यांची मांडणी जी आहे ती करू शकतो. ठीक आहे. असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी एक नियम सांगितला. कोणता, तर आधुनिक आवर्त सारणी म्हणजे हेनरी मोजलेचा एक नियम सांगितला त्यांनी. आणि तो नियम काय सांगितला त्यांनी, तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणु अंकाचे आवर्तीफल असतात. त्यांनी काय सांगितलं, मूलद्रव्याचे गुणधर्म जे असतात ते त्यांच्या अणु अंकाचे काय असतात, आवर्ती फल असतात. म्हणजेच काय, तर चेंजेस जे होतात त्याला काय म्हणतात, आवर्ती फल असे म्हणतात. ते काय केलं त्यांनी सांगितलं. कोणी सांगितलं, हेनरी मोजले. आधुनिक आवर्त सारणी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते एक्सप्लेन केलं. ठीक आहे. कळाले, काय डाऊट आहे कोणाला? क्लिअर आहे, काहीच डाऊट नाही? ठीक आहे.
त्याच्यानंतर आपण पाहिलं रचना. ठीक आहे, आपण डायरेक्टली रचना बघूयात. आता आपण काय पाहिली? रचना. आधुनिक आवर्त सारणीची रचना काय? सिंपल आहे, सगळ्यांच्या डोक्यात फिट झाली पाहिजे. रचना काय आहे? रचनावरती मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहेत, स्ट्रक्चर ऑफ ॲटॉमिक म्हणजे जो आवर्त सारणी आहे, सब स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल वरती खूप सगळे प्रश्न विचारले जातात. ते तुम्हाला परफेक्टच माहिती पाहिजे. जितकं तुम्ही याला चांगल्या प्रकारे करणार तेवढे तुमचे चान्सेस जे आहेत ते वाढणार. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे केमिस्ट्रीच्या दृष्टीने. हा चॅप्टर जर तुम्ही केला ना तर तुमचे 5-6 मार्क्स तरी फिक्स आहेत. धरून चला, 5-6 मार्क्स फिक्स आहे. हा चॅप्टर पूर्णपणे केला 5-6 मार्क्ससाठीचा तुमचा अभ्यास अख्खा झालेला आहे. ठीक आहे, 5 प्रश्न तरी या चॅप्टर वरून विचारले जातात. 2 मार्काला असेल तर 10 मार्क फिक्स होतील. 1 मार्कला जर एक प्रश्न असेल तर 5 मार्क तर हमखास फिक्स आहेत. त्याच्यामुळे हा चॅप्टर पूर्ण चांगल्या प्रकारे करायचा आहे तुम्ही. जर तुमचं कन्सेप्ट क्लिअर नसतील होत, आपल्या व्हिडिओज मधून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणारच आहेत. पण जर झालं नाही काही कारणाने, आता काही मुलांचं होऊ शकतं की बाबा लक्षातच नाही राहते, त्यांनी सरळ पाठांतर करून द्या. काय करा? पाठांतर करा. तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं की बाबा मला सायन्स विषयामध्ये 40 पैकी 40 जितकं तुम्हाला येणार आहे तेवढे तुम्हाला पाडायचेच आहेत. ठीक आहे, टेक्निकल सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचेच आहेत. कोणाचाच कुठंच मार्क नाही गेला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करायचंय? कन्सेप्ट क्लिअर करायचे. कन्सेप्ट क्लिअर नाही झाल्या तरी चालतंय, तुम्ही पाठांतर करा, सरळ पाठांतर करा. ठीक आहे, कारण कन्सेप्ट क्लिअर करणार, सगळं करत बसणार, किती वेळ जाणार त्याच्यात. मग इतका टाइम जर तुमच्याकडे नसेल, एकदा वाचलं कळालं ठीक आहे, नाही कळालं सरळ पाठ करून द्या. ठीक आहे, आपण कोणताही रूल वापरायचा, फक्त आपल्याला काय करायचंय? सिलेक्शन जे आहे ते आपल्याला घ्यायचंय. ठीक आहे, त्याच्यामुळे काहीही करू पण आमचं सिलेक्शन झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आणि सगळं करायचं. ठीक आहे, आता सिंपल आपण काय करू? पिरियडिक टेबल बघू आणि त्याच्यानुसार आपण काय ते बघून घेऊ. ओके, आज आपला पुढचा टॉपिक नाही स्टार्ट झाला तरी चालेल, पण आत्ताचा जेवढा आत्तापर्यंत आपला झालाय तेवढा तुमचा परफेक्टच झाला पाहिजे. कारण काय होईल, आधीचं जर तुम्हाला माहित नाही आणि पुढे आपण जाणार, पुढे काय? अणु रेडियस म्हणजे अणु त्रिज्या, व्हॅलेन्सी काय, परत अणूची रचना वगैरे, म्हणजे ते पिरियडिक टेबलमध्ये कशा प्रकारे कुठून डाव्या साईडनी उजव्या साईडनी कुठून काय काय वाढत जातं, कमी होत जातं, त्याच्यावरचे आपण बघा 3च्या लेक्चरमध्ये आपण MCQs सुद्धा पाहिलेले आहेत. ठीक आहे, त्या MCQs मध्ये सुद्धा आपण क्वेश्चन्स पाहिले तशा प्रकारचे. मग ह्याच्यापेक्षा जो पुढचा पार्ट आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हा पार्ट एकदम क्लिअरली माहिती पाहिजे, तेव्हा तुम्ही पुढे संयोजा काय, व्हॅलेन्सी काय, इलेक्ट्रॉनचं रूपन काय ते कसं काढायचं, त्याच्यानंतर अणुत्रिज्या काय, अणु आकार काय, अणुचा अणुत्रिज्या जी आहे ती कशामध्ये मोजतात, ती कुठून, म्हणजे आता डाव्या साईडनी जर घेतली तर उजव्या साईड पर्यंत ती वाढत जाते का कमी होत जाते. व्हॅलेन्सी जी आहे, संयोजा जी आहे ती वर्ण खालपर्यंत सेम राहते, इकडून जाताना कशी होते, कमी होते, जास्त होते, सेम राहते. ठीक आहे, मग हे जे प्रश्न आहेत हे जास्त कन्फ्युजिंग आहेत. ओके, मग हे जे प्रश्न आहेत जे इतके कन्फ्युजिंग आहेत त्यासाठी तुम्हाला आधी हे सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या लेक्चरला, आपल्या ह्या चॅप्टरला 5-6 दिवस जाऊ दे, पण आपण पूर्ण परफेक्ट करणार आहेत. तुमच्या 10 मार्क कुठंच गेले नाही पाहिजेत. 10 मार्क आउट ऑफ आपल्याला घ्यायचेच आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं लेक्चरकडं आणि पाहायचं. ठीक आहे, ठीक आहे, तर पहा या आवर्त सारणीत 18 उभे स्तंभ असतात. लक्षात ठेवायचे, आवर्त किती असतात? 1 ते 7. हे बघा 1 ते 7 काय असतात? आवर्त. आवर्त म्हणलं का आडव्या ओळी. ठीक आहे, आवर्त म्हणलं का काय लक्षात ठेवायचं? आडव्या ओळी. आणि उभे स्तंभ म्हणजे काय? तर गण. मग गण किती आहेत? 1 ते 18 काय आहेत? तर गण आहेत. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग आता हे जे गण आहेत आणि आवर्त आहेत त्यांच्यापासून काय होते? एक चौकट जी आहे ती तयार होती. ठीक आहे, एक चौकट तयार होते. मग ती जी चौकट तयार होते त्या चौकटीमध्ये एक एलिमेंट ठेवायचा. काय ठेवायचा? एक एलिमेंट ठेवायचा. त्याचा ॲटॉमिक नंबर त्याचा वरती इथे ह्या कोपऱ्यामध्ये. ठीक आहे, ही अशी चौकट आहे, इथे ह्या कोपऱ्यामध्ये त्याचा काय लिहायचा? तर ॲटॉमिक नंबर लिहायचा. हे लक्षात ठेवायचं. 4 रूल्स झाले इथं. त्याच्यानंतर बघा टोटल मग चौकटी किती झाल्या? 118 चौकटी झाल्या. 118 मूलद्रव्यांसाठी 118 चौकटी झाल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? तर जो आपला पिरियडिक टेबल आहे. ठीक आहे, आपण पिरियडिक टेबल बघूयात. कुठे पिरियडिक टेबल?
अरे कुठे गेला रे आमचा पिरियॉडिक टेबल? किती खाली गेलाय. ठीक आहे, तर बघा आपण डायरेक्ट पिरियॉडिक टेबल वरूनच समजून घेऊ. ओके, पिरियॉडिक टेबल वरून समजून घेऊ. आता बघा हे काय आहेत सगळे आडवे, काय आहेत आडवे, काय आहेत तर आवर्त. आवर्त किती आहेत 1 ते 7. आडव्या ओळींना काय म्हणणार आवर्त, उभ्या ओळींना काय म्हणणार गण. 18 आहेत. 1 ते 18 काय आहेत तर गण आहेत आणि आडव्या ओळी काय आहेत तर आवर्त आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा हा जो पहिले दोन ग्रुप आहेत 1 आणि 2, दोन ग्रुप मिळून काय होतंय एस ब्लॉक. काय होतोय एस ब्लॉक. हा जो मधला आहे कोणता 3 पासून 12 पर्यंत, 3 ते 12 काय होतोय तर डी ब्लॉक, त्याला काय म्हणणार डी खंड. 13 ते 18 पी ब्लॉक म्हणजेच काय पी खंड. ठीक आहे, आणि हे जे खाली दोन लाईन्स दिसत आहेत ना या कशाच्या आहेत एफ ब्लॉक म्हणजेच काय लॅन्थेनाइड आणि ऍक्टेनाइड, लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टेनाइड्स. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? आता बघूयात पुढे. एवढंच आहे. त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचंय फक्त हा जो पी ब्लॉक आहे, पी ब्लॉक मध्ये काय आहे तर मध्ये एक नागमोडी लाईन जाते. त्या नागमोडी लाईनच्या इकडच्या साईडला म्हणजे कोणत्या डाव्या साईडला काय आहेत तर मेटल्स आहेत. आता ही जी डावी साईड आहे तिथे काय आहेत सगळे मेटल्स आहेत आणि उजव्या साईडला काय आहेत सगळे नॉन मेटल्स. ठीक आहे, आणि मध्ये काय आहेत सगळे धातू सदृश म्हणजेच कोण तर मेटलॉइड्स प्रेझेंट आहेत. ओके फाईन आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालं सगळं. बघा आपण बघितलं आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा आहे, तिच्या सहाय्याने मूलद्रव्यांचे 3 प्रकारामध्ये काय केलं जातं वर्गीकरण केलं जातं. नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश मूलद्रव्य आहेत आणि डाव्या साईडला ठीक आहे डाव्या बाजूला कोण आहेत तर धातू आहेत आणि उजव्या बाजूला कोण आहेत सगळे अधातू आहेत. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झाले. क्लिअर आहे सगळ्यांना? एनीवन हॅज एनी डाऊट? काहीही डाऊट असलं तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय. काही डाऊट नसेल तर इट्स ओके. ठीक आहे, समजले म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. पुढे पहा. तर बघा आता ते जे आवर्त आहेत त्यांना काय नावं दिलेत. ठीक आहे, आता ते जे आवर्त आहेत त्यांना काही नावं दिले गेलेत. तर मग काय नावं दिले गेलेत. आवर्त 1 पहिला जो आवर्त आहे त्याला काय नाव दिले अतिलघु आवर्त. ठीक आहे, 2 मूलद्रव्ये त्याच्यामध्ये किती आहेत तर 2. आवर्त म्हणजे काय तर आडव्या लाईन्स आहेत ह्या अशा पिरियॉडिक टेबल मध्ये. ठीक आहे, आपण पिरियॉडिक टेबल बघू. जाऊ द्या इथेच पहा. ठीक आहे, इथे जवळ आहे. तो वाला खूप महाग टाकलाय मी, त्याला पुढे टाकायला पाहिजे होतं. ठीक आहे, इथं याच्यावरून समजून. आता हा जो पहिला आवर्त आहे त्याच्यामध्ये फक्त 2च एलिमेंट आहे हायड्रोजन आणि हेलियम. किती एलिमेंट आहेत फक्त 2च आहे पहिल्या आवर्तामध्ये हायड्रोजन आणि हेलियम. मग त्याला काय नाव दिले अतिलघु आवर्त. काय नाव दिले अतिलघु आवर्त. याच्यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर आवर्त 2 आणि 3 यांना काय म्हणले लघु आवर्त 8 मूलद्रव्ये. ठीक आहे, तर बघा आवर्त 2 आणि आवर्त 3 याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 मूलद्रव्य बसले आणि हा जो तिसरा आहे 1 2 3 4 5 6 7 8 8 मूलद्रव्य बसले. याला काय म्हटले लघु आवर्त. लक्षात ठेवायचं याला काय म्हणले लघु आवर्त. आवर्त पहिल्याला काय म्हणले अतिलघु आवर्त. आवर्त दुसरा आणि तिसरा लघु आवर्त त्याच्यात 8 मूलद्रव्य बसतात. आवर्त चौथा आणि पाचवा जो आहे चौथ्या आणि पाचव्याला काय म्हणले तर दीर्घ आवर्त. त्याच्यामध्ये 18 मूलद्रव्य बसतात. चौथा आणि पाचवा जो आडवे लाईनी आहेत त्याच्यामध्ये दीर्घ आवर्त म्हणले त्याला 18 मूलद्रव्य जे आहेत ते त्याच्यात बसणार आहेत. त्यानंतर आवर्त 6 आणि 7 6वा आणि 7वा जो आवर्त आहे त्याला काय म्हणले तर अतिदीर्घ आवर्त. काय म्हणले अतिदीर्घ आवर्त, खूप मोठे आवर्त. त्याच्यामध्ये 32 मूलद्रव्य बसलेले आहे. ठीक आहे, क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट? हे नावं सगळे लक्षात ठेवायचे. कोणत्याही पॉइंटवरनं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, कोणत्या आवर्ताला कोणता आवर्त म्हणतात ते लक्षात ठेवायचे.
ठीक आहे, ठेवणार लक्षात. उद्या जर विचारलं तर तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, उद्या मी नक्की याच्यावर प्रश्न विचारणार आहे तुम्हाला लेक्चर मध्ये उद्याच्या. त्यात तुम्हाला बरोबर हे सांगता आलं पाहिजे की बाबा 1 ते 7 आवर्तला म्हणजे पहिला आवर्त जो आहे त्याला काय म्हणतात, दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्ताला काय म्हणतात, चौथ्या आणि 5व्या आवर्ताला काय म्हणतात, आणि 6व्या आणि 7व्या आवर्ताला काय म्हणतात. इम्पॉर्टंट आहे म्हणून करायचं. आता बघा हे काय तर ब्लॉक्स आहेत. ठीक आहे, आता बघा हा जो ग्रीन कलर मध्ये दिसतोय, आता आपण ना हे क्लिअर करू सगळं. एक सेकंड आता. ठीक आहे, चला तो आपलं ब्लॉकच गायब झालाय. आपण दुसऱ्या पिरियडिक टेबल वरून समजून घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, इझी होतं ते. फक्त कलर्स मध्ये दिलेलं होतं एस ब्लॉक काय, पी ब्लॉक काय, डी ब्लॉक काय आणि एफ ब्लॉक काय, कलर्स वरून समजून घ्यायचं, तर बाकी काय नाही. ठीक आहे, चला इथे समजून घेऊ आपण. एस आणि पी खंड जो आहे, ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. एस आणि पी खंडामधील जे मूलद्रव्य आहेत त्यांना काय म्हणतात, तर सामान्य मूलद्रव्य. काय म्हणतात त्यांना, सामान्य मूलद्रव्य. त्याच्यानंतर या मूलद्रव्यांमध्ये फक्त बाहेरील ऊर्जा स्तर अपूर्ण असतो. आता हे जे मूलद्रव्य आहेत, हे सगळे जे एलिमेंट आहेत त्यांच्यामध्ये कोणता ऊर्जा स्तर, तर बाहेरील ऊर्जा स्तर. आता बाहेरील ऊर्जा स्तर म्हणजे काय, तर आता हे न्यूक्लियस आहे, त्याच्या अराउंड काय होत आहेत, इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिव्हॉल्व करतायत, आणि त्याचा जो हा बाहेरचा आहे तो काय असणार आहे, अपूर्ण, म्हणजे त्याच्यात पूर्ण असे इलेक्ट्रॉन्स नसणार आहेत, म्हणून त्याला काय म्हणणार, बाहेरील ऊर्जा स्तर काय असतो, अपूर्ण. आता तुम्हाला माहिती आहे, आता पहिला जो शेल आहे त्याच्यात किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2, आणि दुसरा जो शेल आहे त्याच्यात किती असतात, 8. ठीक आहे, मग काय, तर हे जे दुसरं शेल आहे त्यात 8 इलेक्ट्रॉन्स आहे, पण त्याच्याकडे 4 असतील, 5 असतील, म्हणजे कसं आहे ते इनकम्प्लीट शेल आहे, म्हणून त्याला काय म्हणतात एस आणि पी खंड. त्यांचा बाहेरील ऊर्जा स्तर जो आहे तो अपूर्ण असतो. आता आतमध्ये 2 कंपल्सरी असतात सगळ्यामध्ये, आणि जो शेवटचा आहे तो काय असतो, इनकम्प्लीट असतो. 8 पूर्ण नसतात, अर्धवटच असतात, अपूर्ण असतात, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, मग राजवायूच्या मूलद्रव्यांबरोबर बाह्य कक्षेतील इलेक्ट्रॉनचे अष्टक पूर्ण होते. आता आपल्याला माहिती आहे की राजवायू नोबल गॅसेस जे आहेत त्यांचे जी बाहेरची शेल आहे त्याच्यामध्ये बरोबर 8 मूलद्रव्य आहेत. आज 3च्या लेक्चरमध्ये आपण तो पॉइंट पूर्ण क्लिअर केलाय. आज जो MCQ आपण घेतले तर त्याच्यामध्ये होता तो क्वेश्चन, त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे की प्रत्येक जो राजवायू आहे त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये म्हणजे बाहेरील शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, तर 8 इलेक्ट्रॉन्स असतात. फक्त हेलियमला जर सोडलं तर, कारण हेलियमच्या बाहेरच्या शेल मध्ये किती असतात, तर फक्त 2 इलेक्ट्रॉन्स असतात. किती इलेक्ट्रॉन्स असतात, फक्त 2 इलेक्ट्रॉन हेलियम मध्ये. आणि बाकी सगळे जे नोबल गॅसेस म्हणजे काय, झेनॉन, क्रिप्टॉन, आर्गॉन, रेडॉन, ते सगळे जे मूलद्रव्य आहेत नोबल गॅसेस, तर त्यांचा जो आउटर मोस्ट शेल आहे त्याच्यात किती असतात, 8 इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा म्हणजे त्यांचं काय होतंय, तर अष्टक जे आहे ते त्यांचं पूर्ण होतं, कंप्लीट होतं. त्याच्यानंतर डी खंड. आता डी खंड जो आहे त्यांना काय म्हणतात, संक्रमक मूलद्रव्ये. आता याच्यात आपण राजवायूचं का सांगितलं, कारण पी ब्लॉक मध्ये नोबल गॅसेस एलिमेंट आहेत म्हणून आपण तिथे नोबल गॅसेस कंप्लीट केलं. त्याच्यानंतर बघा डी खंड जो आहे याच्यावरती प्रश्न येतो बरं का, 3च्या लेक्चर मध्ये आपण घेतलेला आहे. डी ब्लॉक जो आहे त्याला काय म्हणतात, संक्रमक मूलद्रव्य. डी ब्लॉक एलिमेंट्सला म्हणतात संक्रमक मूलद्रव्य. मग बघा या मूलद्रव्यांमध्ये बाह्य व त्याच्या आधीचा 1 असे 2 ऊर्जा स्तर अपूर्ण असतात. आता हा जो डी ब्लॉक आहे त्याच्यामध्ये काय, तर समज हा काय न्यूक्लियस आहे आणि हे काय त्याच्या आउटरमोस्ट शेल्स आहेत. मग याच्यामध्ये काय, तर आता पहिल्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन तर सगळ्यांकडे म्हणजे एक जो आहे तो त्यांचा कंप्लीट आहे. ठीक आहे, 1 ऑर्बिट तर कंप्लीट आहे, पण त्यांचा काय तर मूलद्रव्यामध्ये बाह्य व त्याच्या आधीचा असे 2 ऊर्जा स्तर अपूर्ण असतात. जो बाहेरचा आहे आणि जो त्याच्या आतला आहे ते दोन्ही काय असतात, इनकम्प्लीट असतात. त्यांना काय म्हणतात, संक्रमक मूलद्रव्ये. म्हणजेच कोणते, तर डी ब्लॉक एलिमेंट संक्रमक मूलद्रव्य, डी ब्लॉक एलिमेंट्स असे त्यांना म्हणतात. नंतर बघा एफ खंड.
एफ खंड जे आहे त्यांना काय म्हणतात, आंतर संक्रमक मूलद्रव्ये. लक्षात ठेवायचे बरं का, उद्या मी विचारणार आहे सगळ्यांना. एफ ब्लॉक जो आहे, एफ ब्लॉक एफ खंड जो आहे त्याला काय म्हणतात, आंतर संक्रमक मूलद्रव्ये. त्यांना म्हणतात आंतर संक्रमक मूलद्रव्ये. मग त्यांना तसं काय म्हणतात, तर या मूलद्रव्यांमध्ये बाह्य व त्याच्या आधीचे दोन, बाहेरचा आणि त्याच्या आधीचे दोन काय असतात, असे 3 ऊर्जा स्तर अपूर्ण असतात. असे 3 ऊर्जा स्तर म्हणजेच काय, तर ऑर्बिटल जे असतात ते कसे असतात, इनकम्प्लीट असतात. ओके, कळाले. आता पुढे पहा, मूलद्रव्यांच्या काय आहे पुढचा पॉइंट, मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा आवर्ती फल. ठीक आहे, आवर्ती फल. ठीक आहे, मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा आवर्ती फल. आता मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत त्यांचा आवर्ती फल काय, तर बघा, मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे अणुअंकावर म्हणजेच पर्यायाने इलेक्ट्रॉन स्वरूपणावर अवलंबून असतात. ठीक आहे, आता मूलद्रव्यांचं जे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज जे आहेत त्या कशावरती अवलंबून असतात, तर अणुअंकावर. अणुअंक म्हणजेच काय, त्या ॲटॉमिक नंबरवर, आणि ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपन जे आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. ठीक आहे, मग बघा सॉरी, मग बघा, अणुअंक जसा वाढत जाईल त्याप्रमाणे त्यात बदल दिसून येईल. अणुअंक ॲटॉमिक नंबर जो आहे जसा जसा वाढत जाणार तसा तसा त्याच्यात बदल दिसून येतात. अणुअंक जसं जसं वाढत जातो तसं तसं त्या मूलद्रव्यामध्ये काय होतं, बदल जे आहेत ते दिसून येतात, त्याच्या प्रॉपर्टीज काय होतात, चेंज होतात. एक ऊर्जा स्तर भरला की पुढील ऊर्जा स्तर भरण्यास सुरुवात होते. एक ऑर्बिट भरलं की पुढचं ऑर्बिट भरायला सुरुवात होते व गुणधर्माचे नवीन आवर्तन सुरू होते. आणि मग काय होतं, तर गुणधर्म प्रॉपर्टीज जे आहेत त्या सुद्धा चेंज व्हायला सुरुवात होते. मग आता हे कसे बदलतात ते आपण पाहायचे. ठीक आहे, मग बघा, या गुणधर्माच्या बदलालाच काय म्हणतात, तर गुणधर्मांचे आवर्ती फल. आता हा जो बदल होतोय, ठीक आहे, काय, तर हे गुणधर्मांचा जो बदल आहे त्यांच्या गुणधर्माचे त्यालाच काय म्हणतात, तर गुणधर्माचे आवर्ती फल असे म्हणतात. हा जो बदल होतो त्यालाच म्हणतात आवर्ती फल. हा जो चेंज होतोय त्यालाच काय म्हणतात, आवर्ती फल असे म्हणतात. ठीक आहे, आता बघा, हे आवर्ती फल समजून घेण्यासाठी वेगवेगळे गुणधर्म कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहेत हे माहित असणे आवश्यक आहे. आता हे जे गुणधर्म आहेत, हे जो बदल होतोय तो कशावरती नक्की अवलंबून आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग आता आपण तेच पाहायचे. तर बघा, ज्या गुणधर्मामध्ये आवर्ती फल दिसून येतात त्यापैकी काही गुणधर्म जे आहेत ते पुढील प्रमाणे. आवर्ती फल कशा कशात दिसून येतं, तर मग अणु आकारमानामध्ये दिसून येतं. नंतर संयुजा म्हणजेच काय, तर व्हॅलेन्सी जे आहे त्याच्यात दिसून येतं. धातू गुण, मेटलच्या ज्या प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यात दिसून येतं. आणि रासायनिक क्रियाशीलता जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिसून येतं. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. मग आपण हा टॉपिक जो आहे इथून पुढे उद्या कंटिन्यू करणार आहेत. ठीक आहे, त्याच्या आधी बघा, आपल्याकडे नवीन बॅचेस ज्या आहेत त्या चालू झाल्यात. या सगळ्या ज्या पद आहेत त्या सगळ्यांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत. गुढीपाडव्यानिमित्त ऑफर जे आहे ते चालू आहे, त्यामुळे सगळ्यांनी काय करायचंय, ॲप डाउनलोड करून बॅचेस जे आहेत ते चेक करायचे. ठीक आहे, कळाले. ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला इथे सेंड करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.